हॅलो मित्रांनो, माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. कोणताही वेळ न घालवता सुरू करूया आपण आपला व्हिडिओ. मी आहे कृणाल आणि मी तुम्हाला आज घेऊन चाललो एका खास प्रवासावर. आपला प्रवास सुरू होतो पुण्यातून. गर्दीच्या स्टेशनवरून गाडी पकडून आम्ही निघालोय आपल्या गावी नरखेडला. ट्रेनच्या खिडकीतून बाहेर डोकावताना दिसतात हिरवीगार शेतं, लांबवर पसरलेले डोंगररांग. ट्रेनचा प्रवास हा नेहमी वेगळाच अनुभव देतो आणि हा प्रवास तसाच आनंददायी ठरतो. आपल्या गावाला पोहोचलो की सुरुवात होते खरी ग्रामीण सफरीची. गावातलं वातावरण खरंच मनाला भिडणारं होतं. त्यातच मी एक लपून चुकून माझ्या गावचा एक व्हिडिओ काढून घेतला, तुम्ही बघू शकता. रात्री जन्माष्टमीला माझ्या मोठेबाबांकडे महादेवाचे गाणे होते, ते ऐकले आणि दुसऱ्या दिवशी रात्री गावात दहीहंडीचा उत्सव होता. ढोल ताशांचा गजर, गोविंदा आला रेच्या घोषणा आणि आकाशाला भिडणारा मानवी मनोरा, हे सगळं पाहताना मजा आली. नंतर संडेला आमच्या गावात भरतो बाजार. मी आणि माझा मित्र गेलो मग पाहायला. बाजारात लागलेली गर्दी, ताज्या ताज्या भाज्या, फळं, मसाले विकणारे दुकानदार, खूप आपुलकीचं वाटलं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपुलकीचं हास्य होतं. नंतर आम्हाला भेटली गावची नदी. पावसाळ्यात वाहणारी ही नदी आता थोडी सोकलेली आहे, पण लगेचच दुसऱ्या दिवशी आला ना मोठा नदीला पूर. संपूर्ण गावातली घाण नेली पुराने. पुरही मस्त मोठा आला होता, एकदम रस्त्यावर. अगोदर आमच्या मित्रमंडळी पहिले पाण्यात उड्या मारायचे, काही जण मासेमारी करायचे, तर काही तरुण मंडळी नदीकाठी बसून पोकणारे हाकलायचे. मला तर लोक इंद्राचा अवतारच समजवते, कारण मी गावात आल्याबरोबर 2च दिवसात पूर आला, तो पण मोठा, आणि हा पहिलाच पूर होता. त्यानंतर आम्ही निघालो सालबर्डीकडे, डोंगरात हायकिंगसाठी. सालबर्डी हे पवित्र स्थान महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यालगत असल्यामुळे महाराष्ट्रातील भाविकांची येथे खूप ये-जा असते. सालबर्डीचे पौराणिक महत्त्व म्हणजे माता सीता यांनी येथे वास्तव्य केलेले होते व लव कुशांचा जन्म याच परिसरात झालेला होता. तसेच ऋषी वाल्मिकींनी त्यांना शिक्षण सुद्धा दिले होते. येथे असलेल्या शिवलिंगावर नैसर्गिकरित्या पाणी टपकत राहते, ज्याला देवकृपा मानली जाते. सालबर्डी येथील गुहा मंदिर सुमारे 6व्या शतकातील असल्याचे मानले जाते. पांडव कचेरी, नागदेवतेची मूर्ती, मुक्ताबाई व मोन्या देवाची मंदिरे अशा अनेक प्राचीन स्थळांनी हा परिसर समृद्ध आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला व श्रावण महिन्यात इथे भव्य यात्रा भरते, ज्यामध्ये 50 ते 1 लाखांपर्यंत भाविक महाराष्ट्र मध्य प्रदेशातून येतात. भक्त मंडळी त्रिशूल, ढोल, डफली घेऊन डोंगर चढून धान्य भजन करत दर्शनासाठी वर जातात. डोंगर चढताना आजूबाजूचा नजारा पाहण्याजोगता असतो. हिरवी झाडं, पावसाच्या सरी आणि पायवाटेवरून चालताना केलेली धमाल, फोटो काढणं, हसणं, खिदळणं आणि वर पोहोचल्यानंतर दिसलेलं अप्रतिम दृश्य, हे सगळं कायम लक्षात राहते. यानंतर मी गेलो माझ्या मामाकडे. तिथे आहे वर्धा नदीवर वसलेला झुंज धबधबा. हा धबधबा अमरावती डिस्ट्रिक्टमधील वरुड तालुक्यातील वघाड गावाजवळ आहे. मामा आणि मामाच्या मुलांसोबत गेलो मी धबधबा बघायला. हा धबधबा दिसायला जेवढा सुंदर आहे तितकाच घातक पण आहे. 5 वर्षा अगोदर इथे खूप मोठी घटना झाली होती, त्यामध्ये 11 लोकांनी आपला जीव गमावलेला होता. धबधबा ओव्हरफ्लो झाल्यावर तो कसा दिसतो ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर पुन्हा येतो आम्ही आमच्या गावाला, ज्यासाठी आपण आलो होतो, तो म्हणजे पोळा. पोळा हा सण श्रावण महिन्यातील पित्तुरी अमावस्येला साजरा केला जातो. हा सण शेतकरी वर्ग आणि त्यांच्या बैलांकडून होणाऱ्या योगदानाचा आदर व्यक्त करतो. शेतकरी पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवून
नदी टोलीत धुवून त्यांना हार घेवाण घालतात आणि अन्नदान करतात, जसे पुरणाची पोळी इत्यादी. गावच्या मैदानावर बैलाची शोभायात्रा काढली जाते. पायऱ्या, ढोल नगारे आणि संगीत यांचा समावेश असू शकतो. खूप सुंदर असे दृश्य पाहायला मिळते. त्यानंतर पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी असते पोळ्याचा पाडवा. त्यामध्ये मारबत काढली जाते. मारबत उत्सवाची सुरुवात नागपूरमध्ये सुमारे 150 ते 200 वर्षापूर्वी झाल्याचे मानले जाते. त्या उत्सवाची उत्पत्ती सामाजिक राजकीय अन्याय, अत्याचार व संकटावर विरोध करण्यासाठी झाली. मारबत म्हणजे स्त्रीच्या आकारातील मोठ्या बाहुल्या पुतळे, जे प्रामुख्याने काळी मारबत आणि पिवळी मारबत या 2 रूपात बनवले जातात. तसेच बडग्या नावाचे पुतळे, पुरुषाचे प्रतीक, देखील तयार केले जातात. हे पुतळे समाजातील वाईट गोष्टींचं, संकटाचं व भ्रष्टाचाराचं प्रतीक मानले जातात. नागपूर शहरात विविध भागातून मारबत व बडग्याची भव्य मिरवणूक काढली जाते. यावेळी लोक घेऊन जाय गे मारबत अशी घोषणा करतात. म्हणजे ज्या गोष्टीवर नाराजी आहे, उदाहरणार्थ भ्रष्टाचार, महागाई, प्रशासन, दारूबंदी, अन्याय, त्यांना मारबत रूपाने जाळले जाते. माझ्या घराजवळ मारबत बनवली जाते. चंदा जमा करून त्याला ओबाडधोबाड बनवले जाते आणि पोळ्याच्या पाडव्याच्या दिवशी त्याला जाळली जाते. हा माझा पहिला व्लॉग आहे, तर यामध्ये चुका तर होणारच, ते तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये.